या 100 दिवसात ज्या लोकांचे घोटाळे बाहेर काढले ते घोटाळे जर बघितले तर हे सगळेच्या सगळे घोटाळे हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्र्यांचे घोटाळे आहेत. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच काय काय गोष्टी आहेत त्या बाहेर येत आहेत. या सगळ्या लोकांवरून सरकार बॅकफूटवर जात असतानाच धनंजय मुंडेंचा राजीनामा, जयकुमार गोरेंचे एका महिलेला स्वतःचे नग्न व्हिडिओ पाठवणं असेल किंवा माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त सदस्यता, ह्या सगळ्या मुद्द्यांवर जे सरकार कम्प्लिटली बॅकफूटवर गेले त्या सरकारला एक नवा मुद्दा पाहिजे होता. म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला. परंतु जे लोक फार कबरीवर बोलतात आणि ज्यांना फार आम्हीच कसे हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते आहोत आणि जे उद्धव साहेबांच्या बद्दल फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतात ते हे विसरतात की ते नेमके काय आहेत. कारण नितेश राणे ज्या आपल्या सागर बंगल्यावरच्या बापाच्या आशीर्वादाने आणि बाप दिल्लीतल्या बापाच्या आशीर्वादाने बोलतात, त्यांना हे माहिती असलं पाहिजे की नितेश राणेंचे तथाकथित आजोबा किंवा ही सगळी मंडळी नेमकी कोण आहेत, की औरंगजेबाच्या या वंशजाच्या मजारीवर रंगून येथे मोदीजी का फुले वाहत आहेत ह्याच्यावर ते कधीच बोलत नाहीत. बरं, ही मजार जी आहे ही मजार औरंगजेबांचीच आहे. कारण याच्या मागे त्याच्या वंशजाची त्याच्या मागे एक फोटो आहे. हा फोटो नीट व्यवस्थित झूम करून घेतला की हा फोटो असा दिसायला लागतो. आता याच्यावर राणे बोलणार नाहीत. राणेंना जेवढा टास्क दिलाय तेवढा टास्क ते करतील. परंतु जे राणे फार काँग्रेस वगैरेवर थैथयाट करत होते त्यांना तो विसर पडलाय की 10 वर्ष काँग्रेसच्याच पायाशी लोळण घेत त्यांनी जी पदं मिळवली आणि आपला जुहूचा बंगला कमावला जो अनाधिकृत आहे. आणि जुहूच्या बंगल्याला वाचवण्यासाठी, अविघ्न सोसायटीतली आपली पापं लपवण्यासाठी राणेंना भाजपचा आश्रय घ्यावा लागला. ते राणे आम्हाला शेंड्यावर शहाणे होऊन शहाणपण शिकवतात. या सगळ्यांमध्ये काल जो मुद्दा त्यांनी काढला होता त्यावर मी आता फार जाणार नाही. कारण मनीषा कायंदेंचं आधीचं म्हणणं काय होतं, मनीषा कायंदे त्यावर काय बोलत होत्या वगैरे हे सगळं आपण आधीही पाहिलेलं आहे. मात्र या संबंधाने याची गरज का पडते, हे प्रकरण काढायची गरज का पडते, कारण जेव्हा औरंगजेबचं प्रकरण काढलं जातं आणि औरंगजेबची मजार आम्ही उखडून काढणार आहोत असं ते सांगतात, त्यावेळेला त्यांना अपेक्षित असतं की आता विरोधक काहीतरी विरोध करतील. पण विरोधकांनी सांगितलं की अरे आमचं काय देणं घेणं आहे, वो थोडी हमारा चाचा भतीजा मामा काका कोई है, आपको करना है सो कर लो. आता विरोधकांनी मुद्द्यातली हवा काढली म्हटल्यावर काय करावं तर नागपूरची दंगल करावी. नागपूरच्या दंगलीमध्ये जो माणूस पुढे आणलेला होता तो माणूस मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य, नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा, हा गृहस्थ आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे. त्यांना शोधून नाही मिळालं तर 8 दिवसात मी सगळे त्याचे पुरावे अजून देईन की ज्या माणसाला पुढे केलं ही सगळी दंगल वाढवण्यासाठी तोही पुन्हा भाजपचाच होता. ज्या अटकेत लोक आहेत ती सगळीच्या सगळी विश्व हिंदू परिषदेची कशी काय निघाली, म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला वातावरण बिघडवायचं होतं. परंतु हे सगळं चालू असताना, हे वातावरण बिघडवताना त्यांच्या असं लक्षात आलं की अरे नाही, विरोधकांनी तर आपली सगळी पोलखोल करून टाकलेली आहे आणि आता काय करायचं, नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर, आय रिपीट वन्स अगेन, नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते असं वाटल्यावर यांना शिळ्या कडीला ऊत आणणं भाग होतं.